मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर ते अभ्यासासोबत इतर कला जोपासतात आणि अशीच एक कॅलिग्राफीची कला जोपासली आहे आदिती पाटील हिने। आणि या कॅलिग्राफीमध्ये तिने राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार देखील पटकावला आहे। आजच्या आधुनिक जगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कम्प्युटर इंटरनेटने अक्षरशः वेड लावले आहे। एक काळ असा होता की मुलं मैदानी खेळ खेळायचे तर पालक त्यांना घरी बसायला सांगायचे, पण आताच्या स्मार्टफोन युगात मुलांना मोबाईल व कम्प्युटर गेम पासून लांब ठेवण्यासाठी पालक मुलांना मैदानी खेळ खेळायला सांगत आहेत। आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना प्रत्येक गोष्ट येणे किती गरजेचे आहे जणू याची स्पर्धाच पालकांमध्ये लागलेली दिसून येते। पण काही पालक असे आहेत की जे आपल्या मुलांना त्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत आहेत। नवीन पनवेल येथे राहणारी 8वीच्या वर्गात शिकणारी अदिती प्रकाश पाटील हिने राष्ट्रीय पुरस्कार पातळीचा पुरस्कार प्राप्त केला आहे आणि तोही कॅलिग्राफीमध्ये। 9 जून रोजी प्रभादेवीच्या पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये ॲड गुरु भरत दाभोळकर यांच्या हस्ते अदितीला कॅली हंट 2016 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला कॅलिग्राफर अच्युत पालव, पंडित शशी व्यास यासारखे दिग्गजही उपस्थित होते। अदितीला दुसरीत असताना कॅलिग्राफी अर्थात अक्षरलेखनामुळे आकर्षण निर्माण झाले आणि यातच आपण काहीतरी करावे यासाठी तिने सराव सुरू केला, ज्यात तिचे वडील चित्रकार प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। ती लहानपणापासून काम करते, खरं म्हणजे हे यश वगैरे ते म्हणजे बेसिकच आहे, अजून ती बेसिक शिकते। आणि माननीय अच्युत पालव म्हणजे जागतिक कीर्तीचे जे कॅलिग्राफर आहेत त्यांच्याकडून शिकते। हाच एक मोठा तिच्यासाठी खूप मोठा फायदा आहे। शाळेकडून तर वेळोवेळी तिला अत्यंत प्रकारचा पाठिंबा वगैरे मिळतोच। शाळेतल्या खास करून चित्रकला शिक्षकांकडून तिला छान मार्गदर्शन मिळतं आणि याच्या पुढे तिने काम हे करत राहावं। प्रामाणिकपणे काम जर केलं तर तिच्या पाठी यश निश्चित येईल। आदितीने मेहनतीने व प्रामाणिकपणे कॅलिग्राफीमध्ये करिअर करावे अशी तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली। मी जरी चित्रकार असलो तर चित्रकला हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे प्रॅक्टिसवरती खूप डिपेंड आहे। जर तिनं अशीच कंटिन्युअस जर मेहनत चालू ठेवली तर खरोखर तिचं भविष्य ती चांगलं करू शकेल, पण त्यासाठी प्रचंड मेहनत या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तिला करावं लागणार आहे। आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ती खूप कंटिन्युअसली असे काम करते आणि हे मला वाटतं कॅलिग्राफीमुळे तिला पॉसिबल होतं। अभ्यासातील असा तो कॉन्सन्ट्रेशन वगैरे किंवा नीटपणा जो आहे तो तिला छान आता जमायला पण लागलेला आहे आणि याचं सारं श्रेय तिच्या कॅलिग्राफीला तर जातच, पण तिची त्याच्यामध्ये थोडीफार मेहनत पण आहे। आज अदितीची कॅलिग्राफीची पेंटिंग USA PMO ऑफिस या ठिकाणी गेली आहेत। भविष्यात तिने पनवेलमध्येही कॅलिग्राफीची प्रदर्शनी भरवावी अशी अपेक्षा तिच्या आईने व्यक्त करत तिचा अभिमान असल्याचेही सांगितले। खरंच जर मुलाने योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर लहान वयातच गगनभरारी घेण्यासाठी ते तयार होतात।